नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे ती करताना जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ते तुम्ही आता एडिट करू शकता। त्यासाठी नवीन ऑप्शन आले आहेत। आता ज्या लाडक्या बहिणींना पती नाही, वडील नाही, ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे, या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। त्यांनी सुद्धा आता त्यांची केवायसी करून घ्यायची आहे। त्यांची सुद्धा केवायसी आता सबमिट होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना वाटते आपली केवायसी चुकली आहे ते परत केवायसी करू शकता। पुन्हा केवायसी केली तर काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला पुन्हा केवायसी करायची असेल तर करून घ्या। नवीन ऑप्शन ॲड झालेले आहेत। ते नवीन ऑप्शन कशा पद्धतीने आहेत, आता ही केवायसी कशी करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करायची आहे। याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही ओपन करू शकता। इथे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी एक नोटीस दिसत आहे। ई केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसल्यास तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास या ठिकाणी क्लिक करायचे आहे। आणि या ठिकाणी खाली एक नोट दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी, म्हणजे या ठिकाणी फक्त तुम्ही एकदाच एडिट करू शकता, पुन्हा चुकल्यास तुम्ही केवायसी करू शकत नाही। आणि हा पर्याय 31 डिसेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। केवायसी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येथे क्लिक करा, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला डेस्कटॉप साइट हा ऑप्शन इनेबल करायचा आहे आणि येथे क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो जसाचा तसा या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर असे दोन नवीन ऑप्शन दिसतील। यामध्ये तुम्ही जर विवाहित असेल तर विवाहित हा पर्याय निवडायचा आहे किंवा तुम्ही जर अविवाहित असाल तर अविवाहित हा पर्याय निवडायचा आहे। विवाहित हा पर्याय निवडल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर 3 ऑप्शन येतील। या ठिकाणी पती हयात आहे, पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित असे 3 ऑप्शन तुमच्या समोर दिसेल। तर तुम्ही जे तुमचं काय असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे। या ठिकाणी जर तुम्ही पतीचे निधन झालेले आहे हा पर्याय निवडला किंवा घटस्फोटित हा पर्याय निवडला तर तुम्हाला तुमचे जे काही घटस्फोटाचे प्रमाणपत्र असेल किंवा पतीचे निधनाचे जे काही प्रमाणपत्र असेल ते अंगणवाडी सेविकाकडे जमा करावे लागेल। या ठिकाणी मी पती हयात आहे हा पर्याय निवडत आहे। या ठिकाणी हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पतीचे आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा जसा तसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP आल्यानंतर तो टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या पतीचे डिटेल्स दाखवेल आणि या ठिकाणी तुम्हाला 3 पर्याय दाखवतील। आता या ठिकाणी ज्यांनी आधी केवायसी केलेली असेल त्यांना जे काही पर्याय दाखवत होते ते पर्याय वेगळे होते आणि या ठिकाणी जे पर्याय दाखवत आहे ते आता या ठिकाणी वेगळे आहे। या ठिकाणी तुम्हाला जात प्रवर्ग तुमचा निवडायचा आहे। जात प्रवर्ग निवडल्यानंतर या ठिकाणी 2 जे काही प्रश्न तुमच्या समोर दिसत आहे, जर तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी, कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा नाही असे या ठिकाणी सांगायचं आहे। या ठिकाणी तुम्ही नाही हा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर दुसरा म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे का, या ठिकाणी नाही हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि या ठिकाणी खाली टिक करून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमची केवायसी पूर्ण झालेली असेल असे दाखवत आहे। अशा पद्धतीने तुमची केवायसी करायची आहे। ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही किंवा घटस्फोटित आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ते पर्याय निवडल्यानंतर त्यांचे जे काही प्रमाणपत्र आहे ते अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे। अशा पद्धतीने तुमची केवायसी पूर्ण होईल। महत्त्वाची अशी माहिती होती ती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।